कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे, घडामोड आहे. एकंदरीतच कांद्याच्या भावात वाढ होणार का, शेतकऱ्यांसाठी खुशखबर, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे की 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कांद्याला कवडीमोल कांद्याचे भाव पाडण्यासाठी कारस्थान एकंदरीत सरकार करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे संपूर्ण जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या कांद्याला मिळतो 2000 पर भाव. बघा मार्केटची हालचाल. राज्यात सध्या कांद्याला दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. काही बाजार समित्यांमध्ये लाल आणि लोकल कांद्याच्या अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असताना काही विशिष्ट प्रकारच्या कांद्याला मात्र चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 31 जानेवारी रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव शेतकऱ्यांचे महत्त्वाचे ठरले आहे. सोलापूर बाजार समितीतील लाल कांद्याला किमान 100 तर सरासरी 750 रुपये. तर या ठिकाणी लासलगाव बाजार समितीत कमीत कमी 500 सरासरी 1100 रुपये नोंदवला. नागपूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 700 सरासरी 1500 अशा प्रकारचे बाजार होते. दरम्यान काही बाजार विशिष्ट प्रकारच्या कांद्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी 1050 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 2050 रुपये असा चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे समाधान व्यक्त केले जात आहे. शेवगाव बाजारात नंबर 1 दर्जाच्या कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर सांगली फळभाजीपाला लोकल कांद्याला 1150 रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले. अशी काही परिस्थिती सध्याची आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ शेवट माहितीपूर्ण कांदापत्राचे अपडेट्स होतोपर्यंत तेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.